नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत तांबडा पांढरा कोल्हापुरी रस्सा। कोल्हापूर स्पेशल ही डिश आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तांबडा आणि पांढरा रस्सा। तर चला तर वळूया रेसिपीकडे। इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, अगदी थोडंसं हिंग, पाणी आणि चिकन शिजवून घेऊया। त्यानंतर इथे थोडासा फ्राय केलेला कांदा घेऊया। कांदा जास्त लाल करायचा नाहीये। नंतर टाकूया काजू, ओलं खोबरं, लसूण, आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि व्यवस्थित असं आपण बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर एका पातेल्यात मी तेल टाकलं आहे। त्यामध्ये आपण सगळा कच्चा मसाला घेतलेला आहे तो टाकणार आहोत। तो छान फ्राय करायचा आहे। त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती आपण यात टाकणार आहोत। ही पेस्ट तुम्ही तशी न टाकता गाळून घेतली आणि नंतर टाकली तरी चालते। त्यानंतर आपण जे चिकन शिजवलं होतं त्यामधलं पाणी यामध्ये टाकायचं आहे। दुसरं पाणी यामध्ये घालायचं नाही। चवीपुरतं मीठ। त्यानंतर इथे मी पुन्हा मसाला वाटून घेतलेला आहे, पण यामध्ये आपण वेगवेगळं सामान वापरलेलं आहे। पुन्हा मी एका पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे। आता आपण वाटलेला यामध्ये मसाला टाकणार आहोत, पण या मसाल्यामध्ये आपण तिखट, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, हे सर्व टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला इथे तांबडा रस्सा बनवायचा आहे। पांढऱ्या रस्स्यामध्ये आपण हे काहीच टाकलेलं नव्हतं। तुम्ही बघू शकता मी मसाले टाकलेले आहे। त्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला। आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। पाणी पण आपण साधं पाणी ओतायचं नाहीये। चिकन मधलं शिजवलेलं पाणी आणि थोडंसं चिकन यामध्ये आपण ॲड करणार आहोत। आपला तांबडा रस्साही तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत